नमस्कार. वाखरी जिल्हा परिषद गटाची निवडणूक सध्या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी जे राजकीय नाट्य घडलं त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. एका बाजूला माघार, दुसऱ्या बाजूला आरोप प्रत्यारोप आणि तिसऱ्या बाजूला जुन्या इतिहासाचे दाखले. आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत की वाखरी गटात संग्राम गायकवाड यांनी घेतलेली माघार ही अन्याय आहे की राजकीय रणनीती, आणि नेमकं निष्ठावंतांचा बळी हा मुद्दा का गाजतोय. सुरुवात करूया सध्याच्या सर्वात मोठ्या घटनेने. भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांच्या गटाचे समर्थक मानले जाणारे संग्राम गायकवाड यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. यामागील राजकीय गणित समजून घेणे महत्त्वाचे आहे. जर संग्राम गायकवाड आणि बागल परिवारातील उमेदवार संतोष बागल हे दोन्ही उमेदवार रिंगणात राहिले असते तर त्याचा थेट परिणाम मत विभाजनावर म्हणजेच वोट स्प्लिटवर झाला असता. हे दोन्ही उमेदवार एकाच विचारधारेचे आणि एकाच गटाचे मानले जातात. जर दोघांनी निवडणूक लढवली असती तर मतांचे विभाजन होऊन त्याचा आयता फायदा विरोधी गटाला म्हणजेच काळे गटाला झाला असता. हेच नुकसान टाळण्यासाठी भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांनी पुढाकार घेऊन एक कदम मागे घेत मताची विभागणी टाळली आहे. याला राजकीय भाषेत डॅमेज कंट्रोल किंवा स्ट्रॅटेजिक माघार म्हटले जात आहे. मात्र या माघारीनंतर काळे गटाकडून एक वेगळा मुद्दा समोर आणला गेला. काळे गटाचे म्हणणे आहे की संग्राम गायकवाड हे एक निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि त्यांना थांबवून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. नेत्याच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्याचा बळी दिला अशी चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झाली. पण राजकारणात जेव्हा एका बोटाने दुसऱ्याकडे निर्देश केला जातो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात. त्यामुळे आता वाखरी गटात काळे गटाच्या जुन्या निर्णयांचीही चर्चा लोक करू लागले आहेत. निवडणूक काळात जुने हिशोब आठवले जातात. सध्या चर्चा अशी आहे की जर आज भालके गटाने रणनीती म्हणून एका कार्यकर्त्याला थांबवले असेल तर यापूर्वी काळे गटाने देखील नेत्यांच्या घरातील उमेदवारीसाठी अनेक निष्ठावंतांना थांबवले होते. वस्तुस्थिती पाहता 3 प्रमुख उदाहरणे समोर येतात. पहिला आहे प्रीतीताई वामन यलमार. वामन यलमार हे परिचारक गटाचे जुने आणि अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. वाखरी गटात वामनरावांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या पत्नी प्रीतीताई यलमार यांनी जिल्हा परिषदेसाठी जोरदार तयारी केली होती. सामाजिक काम उभे केले होते. परंतु ऐनवेळी राजकीय समीकरणे जुळवताना आणि नेत्याच्या घरातील उमेदवारी निश्चित करताना प्रीतीताईंना माघार घ्यावी लागली होती. आजही लोक त्या घटनेचा संदर्भ देतात. डॉक्टर शशिकांत नागटिळक. भंडी शेगाव आणि शेळवे परिसरात वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जनसंपर्क असलेले डॉक्टर शशिकांत नागटिळक हे देखील इच्छुक होते. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी तयारी केली होती, पण त्यांनाही उमेदवारीपासून वंचित राहावे लागले होते. वर्षाताई शिंदे. तिसरे महत्त्वाचे नाव म्हणजे वर्षाताई शिंदे. ज्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष होत्या तेव्हा पक्षाचा आणि संघटनेचा विचार करता त्यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. पण त्यावेळी देखील समाधान काळे यांनी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली आणि वर्षाताईंना डावलले गेल्याची चर्चा झाली होती. थोडक्यात सांगायचे तर उमेदवारी मिळणे किंवा डावलले जाणे हा प्रकार दोन्ही बाजूने घडला आहे. भालके गटाच्या कृतीला आज अन्याय म्हटले जात असले तरी इतिहास सांगतो की काळे गटाने देखील परिचारक आणि स्वतःच्या गटातील निष्ठावंतांना अनेकदा थांबण्याचा सल्ला दिला आहे. आता प्रश्न उरतो, पुढे काय. संग्राम गायकवाड यांच्या माघार घेण्यामुळे वाखरी गटातील निवडणूक आता दुरंगी आणि थेट झाली आहे. भालके आणि अभिजित पाटील एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. संग्राम गायकवाड यांची नाराजी दूर करण्यात आणि त्यांना सन्मानाची वागणूक देण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले आहे. त्यामुळे कार्यकर्ते कामाला लागण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे काळे गटाला आता मत विभाजनाचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे त्यांना स्वतःच्या ताकदीवर आणि विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढावी लागणार आहे. मित्रांनो, राजकारण हे शेवटी बेरजेचे असते. भालके गटाने केलेली ही बेरीज त्यांना विजयापर्यंत नेणार का, की काळे गट पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करणार आणि मतदारांना कोणाचा निष्ठावंत खरा वाटतो हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. तुम्हाला या राजकीय घडामोडींबद्दल काय वाटते? तुमची मते कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. अशाच तटस्थ आणि सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.